नाव घेत नाही कोणाचं, त्यांच्याकडेच ठेवलेत काय घरांचा राखीव भूखंड, बंगले त्यांनाच बांधून द्यायचे का? कोण आहे? सगळी वंजारी आहेत ना. मला महाराष्ट्रात मला फोन करणाऱ्या वंजारांना प्रश्न आहे, जात नाही हो, ही माणुसकी आहे. ह्यांना फक्त तुम्हाला वापरायचे स्वतःचं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी, स्वतःची अनैतिकता जिवंत ठेवण्यासाठी. माणुसकी नाहीच, फक्त पैसा आणि पैशाच्या जोरावरती राजकारणाच्या जोरावरती पैसा. 23, 26, 24 या वयोगटातली पोरं वापरायची गुन्ह्यांसाठी, आणि ती पण इतक्या घाणेरड्या गुन्ह्यांसाठी. लाजही वाटत नाही या लोकांना. आणि वरती देतात बाप तो बाप रहेगा. हो, 23व्या वर्षी तोच तुमचा बाप होऊ शकतो का? आठवला नसतं ना. हे मी स्पष्टपणाने का बोलतोय की ज्या पद्धतीचं वातावरण तयार केलं जात आहे त्याच्यासाठी गरजेचं आहे. मी त्या जातीचा आहे, परत सांगतो, पण जातीपेक्षा मला माणुसकी महत्वाची वाटते. आता काय माहिती काय सांगतात काय नाही, पण ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे ही केस आणि चौकशी भरकटल्यासारखी दिसते. नसेलही कदाचित, भरकटली नसेल आतमध्ये, पण मला वाटतं की जे काही येत आहे आता पुण्यातच लोक पकडले जात आहेत, म्हणजे आता भीती पण नाही आहे तुमची. हे जिथे CIDचं हेडक्वार्टर आहे, जिथे सगळ्या गोष्टी चालत आहेत, तिथनं एक 15 मिनिटांवर वगैरे सगळे राहिले आहेत. त्यांची भीती नेली आहे. असंही नाही की बाबा केरळला पळून गेले, पंजाबला पळून गेले, असं पण नाहीये. पुण्याला येऊन राहतात. पुण्यात पण असं राजकीय वरद असतंय का त्याच्यामुळे ते तिथे राहत आहेत? आता हे असं आहे की हे बघा, आता आम्ही हे सगळं बोललो की हे कसे, हे काय प्रसिद्धीसाठी काही बोलतात. अरे पण पुण्यात त्यांची राहण्याची हिंमत होती कशी? पोलिसांची भीतीच राहिली नाही. उद्या CIDच्या प्रमुखाच्या घराच्या बाजूला घर घेऊन राहतील. पोलिसांची भीती ज्या दिवशी समाजाच्या मनातनं जाईल त्या दिवशी काय होईल आपल्याला माहिती आहे. आणि हे असं नाही, सगळ्या जेवढे पॉलिटिकल फिलॉसॉफर्स आहेत त्या सगळ्या पॉलिटिकल फिलॉसॉफर्सनी हजारो वर्ष एक सांगून ठेवले की एक अशी संस्था असते समाजामध्ये, असलीच पाहिजे जिची भीती समाजाला वारंवार वाटली पाहिजे. नाहीतर समाज बेलगाम होईल, कायद्याचं राज्यच उरणार नाही. आणि महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात घडत आलंय. खून करायचा, खुनातला आरोपी माहितीये पोलिसांना, पण पोलिसांची हिंमत नाही होत आरोपीच्या कॉलरला हात घालायची. पोलिसांची हिंमत होत नाही, हिंमत. अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्रात दाखवू, अनेक. आम्ही नावं घेत नाही, जाऊ द्या, पण हे बरोबर नाही. ह्याच्यातनं जे गुन्हेगारीकरण होत आहे त्याच्यातनं महाराष्ट्राच्या तरुणांचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आज बीडमध्ये हे जे आकर्षण निर्माण झालंय की आपण त्याच्या हाताखाली आहेत ना, काय होणार नाही. जामिनाला आणि सगळे धपडखोरांना करावे लागणार. त्या सुदर्शन घुलेच्या आईवडिलांना, ज्यांच्या म्हणजे खिशात 1000 रुपये असतील की नाही मला शंका आहे. आपली पोरं कोणाच्या संगतीला मोठी होत आहेत, कोणाच्या संगतीला बसतायत, हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. डॉक्टर संभाजी वायबस यांनी त्या आरोपींना पळून जाण्यास मदत केली असं देखील संभाजी वायभासे त्यांनीच मदत केली. कोणातून वाचवण्यासाठी आता कराड्यांना खंडणी टाकण्यात आलेली आहे असं आहे की बीडमध्ये अशी चर्चा आहे की खंडणी मोठी केली जाते म्हणजे खून बाजूला पडेल. मला माहित नाही तर कसं आहे की आता विश्वास याच्यात फक्त देवेंद्र फडणवीसांवर. भले चूक काय आम्ही त्यांच्यावर टीका करू, काय करू, पण एक जो मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर विश्वास आहे तो आहे. आणि अपेक्षा ही आहे की ते करतील, कारण की त्यांना ते ज्या वयोगटात आहेत त्यांना खूप मोठं भविष्य आहे पुढे. आणि ते मोठं भविष्य घडवत असताना आपल्या खांद्यावरती ह्या घाणेरड्या बॅग्स घेऊन ते चालणार नाही. हे असले म्हणजे अशी गुंडांची टोळी मागे घेऊन अजिबात हे चालणार नाहीत.
देवेंद्र फडणवीस, त्यांना भविष्य पूर्ण मोठं आहे. मी माझ्या तोंडातून सांगत नाही, पण त्यांनाही माहिती आहे की ते पुढे कुठे चाललेत. असं असताना हे लोढणं घेऊन चालतील का ते? खंडणीतनंच खून झालाय, मात्र अजून खंडणीतनंच खून झाला. पण तो अजून एफआयआर दाखल झाला नाही. एफआयआर दाखल झालाय खुनाचा, त्याच्यात फक्त यांचं नाव नाही, कराडचं. ते कराडचं नाव टाकता आलं नाही, कारण का ते त्या ह्याच्यात नव्हते. पोलिसांच्या चौकशीतच कराडचं नाव निष्पन्न होईल. फक्त पोलिसांनी चौकशी व्यवस्थित आतापर्यंत तर घ्यायला हवं होतं. अरे त्याची एवढी डेअरिंग की कोर्टात जाऊन सांगतो मला पीए हवेत जेलमध्ये. अरे हा काय मुख्यमंत्र्याचा बाप आहे की काय? हा कुठला सुपर सीएम पीएम आहे की काय? पीए पाहिजे बोलतो जेलमध्ये. अरे यार, नशीब टेबल खुर्ची कॉम्प्युटर वगैरे नाही मागितले त्यांनी. 2 स्वीय सहाय्यक मागितले, ते अजून बाकी सगळं नाही मागितलं. काय म्हणजे तू काय लॉयर का काय काय आहे कोण आहे तो? म्हणजे कायद्याचा एवढी थेट थट्टा मस्करी की डायरेक्ट आरोपी जाऊन सांगतो की मला पीए पाहिजेत. भारतात त्याला पाहिजेत का? धंदे 1000 कोटी रुपयाचे धंदे आहेत त्याचे. आणि धंदा कुठला? धंदा गंदा आहे पर धंदा आहे. दारूचा धंदा आहे, गंदा आहे पर धंदा आहे. मटक्याचे धंदे, धंदा आहे पर गंदा आहे पर धंदा आहे. राखीचा धंदा आहे, धंदा आहे, गंदा आहे लेकिन धंदा आहे. आणि सगळ्याचा मास्टर माइंड आणि त्याचा मास्टर माइंड ते एक होतं ना, ते एक पिक्चर होतं ते पिक्चर कांबळेंना, मेजर कांबळे कॅप्टन कांबळेला कोणी मारला, एक पिक्चर होतं. ते पिक्चरचं मला आता मी स्टोरी काढणार आहे आज 8 वाजता.